मधुकर बजाग हे सर्वांचं अभिनंदन. चला मैदानाच्या आतमध्ये या आपण. अमर स्पोर्ट्स कासने टीमचे कॅप्टन आपण आपली टीम घेऊन यायचं मैदानाच्या आतमध्ये. आज या मॅचची जिम्मेदारी भरपूर मोठी आहे. राहुल हलके सध्या आपण पाहतोय कॅप्टन म्हणून काम करतायत आपल्या संघासाठी. त्यांचे मोठे बंधू शरद थोडेसे अनफिट आहेत, त्यांची देखील इथे उपस्थित झालेली आहे, मात्र मॅच पासून दूर आहेत. सलामीवीर देखील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. सामन्याला करत आहोत इथे आपण सुरुवात. यानंतर होणारा सामना असणार आहे आपण बघणार आहोत. यस, न्यू विलम पायगाव आणि VSN कंपनी आई गावदेवी रांजोली टीम यानंतर होणारा सामना असेल. आपण तयार राहा. यानंतर देखील शतरक्षण लावून घ्या आपण प्लीज. अजून 2 मॅचेस यानंतर कंप्लीट करायचे आहेत आपल्याला. 3 मॅचेस टोटल कंप्लीट करायचे आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमन दौरा 2026 लेट मगर ग्रेट. दमन दौऱ्याची ही चर्चा जी आहे जानेवारी महिन्यामध्ये झाली होती. आता थोडस उशिराने का होईना मात्र त्या स्पर्धेचं आयोजन पूर्णपणे केलेलं आहे. आयोजन कमिटी ज्याने अफाट मेहनत घेतलेली आहे. संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब असतील, संजयभाई मात्रे लाईन ऑफ भिवंडी, तसेच सचिव साहेब प्रदीप जोशी असतील, संतोष तरे, प्रमोद भोईर, सदानंद म्हात्रे, विलास पाटील, सर्वांनी ही मेहनत घेतली या स्पर्धेकरिता. आणि आज भगवान शेठ भोईर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. आज वाढदिवस, आणि वाढदिवस म्हटलं की आनंदाचा हा क्षण. आमची जी जीवनाची 2 दिवस ज्यांनी नक्कीच दखल घेतलेली आहे, शैलेश पाटील असतील, मग रुपेश पाटील असतील, उत्तम मेजबानी. काल आम्ही पापलेट खाल्ले, काल आम्ही कोलबी खाल्ली, काल अंडा भुर्जी खाल्ली, आणि आता दुपारच्या भोजनामध्ये देखील पापलेट, कोलबी आणि मटन होतं. कलिजी लिव्हर. चला गोलंदाज तयारीमध्ये नाना गोंधली आलेले आहेत पॉवर प्लेचं षटक टाकण्याकरिता. नाना को ना सुनने की आदत नाहीये. पाहूया गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू काहीसा वेळ हवेमध्ये होता, अमोल चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. 2 धावा संतोष जोशी पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये कमालीची सुरुवात करून दिली होती संतोष यांनी, आणि आता देखील 2 धावांनी आपलं खातं ओपन करताना आपल्या संघाचं पूर्णपणे ग्राउंड नंबर 1 खाली झालेला आहे. तिथल्या मॅचेस कंप्लीट झालेल्या आहेत. आता ग्राउंड नंबर 3 वर कट टू कट मॅचेस सुरू आहेत, म्हणूनच थोडासा वेळ होत आहे. आणि जेव्हा लो स्कोरिंगचे मॅचेस होतात तेव्हा मग बेनिफिट कॉमेंटर असतील, अंपायर असतील, लाईव्ह टेलिकास्ट असेल त्यांना मिळतो. आता इथं तसं नाहीये. दबदबा हम दमन आए, दमन के साथ घूमते घूमते हम अच्छे क्रिकेट भी खेल सकते हैं. जोरदार अपील. आता अंपायर इज जज पूर्णपणे पॉकिंग कीज मध्ये सुरक्षित आपण पाहतोय आपल्या घरामध्ये. अपील का झाली होती तर संतोष जोशी होते तिथे. धावांवर रोख लावली गेली. या चेंडूवर धाव दिला नाहीये नाना गोंधली. नानांचं देखील एक वैशिष्ट्य आहे, जर देणं सुरुवात केली ना मग थांबत नाही, आणि मग कधी कधी कंजूस गोलंदाजी मग धावत देत नाही आपल्या षटकामध्ये, म्हणून दानशूर आहेत. पुढचा चेंडू पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहतोय आपण. सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण. आयुष्याचे 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील आपण पाहतो की पूर्णपणे परिपणे फिट आणि हिट क्रिकेट खेळत असताना भगवान शेठ भोईर यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग पोझिशन मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहतोय आपण त्यांना. ना
अतिशय सुंदर, मात्र थोडीशी लेंथ लाईन जी आहे ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू निघालाय. पंचाने वाईट घोषित केलेला आहे. एक्स्ट्रा धाव, धावसंख्या धावपलकावर झालेल्या आहेत त्या 3 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा नाना गोंधळे. अनुभवाची कुठेच कमतरता नाहीये. नक्कीच पंच करायचं होतं इनटू द गॅप. स्केअर ऑफ द विकेट स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफ ड्राय करायचं होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये आणि हलकासा थोडस कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला तिथे. त्याच्यावर डॉट चेंडू पाहतोय आपण. नाना, मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आम्हाला हे चुकी करणार नाहीये. पहिला धक्का बसला इथे टीम शिवनेरी आमने संघाला. ज्या विकेटची इथे नित्यांत आवश्यकता होती ती कास्ते संघाला इथे विकेट प्राप्त करून दिलाय नाना गोंधळे यांच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवला आहे असंच म्हणूया आपण आमने टीम संघाला. ज्या आमने संघाने या स्पर्धेमध्ये चांगला क्रिकेट खेळलाय सकाळच्या क्षेत्रामध्ये. आता सायंकाळच्या क्षेत्रामध्ये पाहतोय की संतोष जोशी अगदी कम धावा बनून डगआउटच्या रस्त्याने परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहे. विष्णू आलेला आहे. पाहूया क्रमांक 2 वर विष्णू 3 वर आलेला आहे आणि आता स्ट्रायकिंग वर आपण पाहतो की विष्णूच असणार आहे कारण की जेलच्या स्वरूपात फलंदाज आउट झाला होता. नितीन गवली देखील विचार करतायत की मॅच कधी लागेल. तयारी, पूर्ण तयारी आहे न्यू मिलन पायगाव संघाची. कमी धावा डिफेन्स केल्या, पूर्ण आराम मिळाला, ब्रेक मिळाला, पूर्ण 4 झालेले आहेत की मॅच कधी होईल. होईल थांबा. ना पुढचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, कंट्रोल हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता मात्र लेग स्टंपच्या बाहेर. वाईट, इट्स वाईट. रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. नाना यांची लेंथ अगदी लेग स्टंपच्या बाहेर भरपूर 7व्या 8व्या स्टंपवर चेंडू टाकला होता. धावसंख्या 4. समोर उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, झेल सोडली आहे. जीवनदान मिळत आहे. मिलीजुली सरकार पाहायला मिळाली तिथे. एकाने अडवलं, एकाने पकडलं आणि एकाने फेकलं. तर 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावाने धावपलकावर धावा झालेल्या आहेत त्या 1-6. कमालीची गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यानंतर अजून पाहतोय की एक मॅच होणं बाकी आहे म्हणूनच जनमन सरोली संघ देखील पाहतोय की आपण आराम करताना आपण पाहतोय. खूप हवा आहे. दमन दौरा म्हटलं की वातावरण थंडगार. ठंडी में गर्मी का एहसास. बड़ा मैच चलता हुआ. थोडस स्पीडअप करा आपण. असंही सामना जेव्हा सुरू झाला होता 4:31 मिनिटं झाली होती. आता 4:35 मिनिटं झालेली लक्षात घ्यायचं आपण. असंही खेळाडू वृत्ती म्हटलं की प्रत्येक खेळाडूने आपला 100% देणं फार महत्वाचं आहे. 10 मिनिटं बाकी आहेत तुमची. आपण लक्षात घ्यायचंय कासने टीम. षटक क्रमांक 2 इथे टाकण्याची तयारी करत आहे गोलंदाज राहुल आलेला आहे. आज कॅप्टनला पाहतोय आपण गोलंदाजी करताना. मात्र शरद हलके थोडस चिंतित आहे की कधी हात माझं फिट होईल, पुन्हा कधी मी क्रिकेट खेळेल. थोडीशी दुखापत झाली होती, त्याचं कारण मैदानाच्या बाहेरून मॅच पाहत आहेत. गोलंदाज राहुल हलके वेल घेताना आपण पाहतोय. पहिला चेंडू टाकायचा आपण. राहुल जास्त वेळ घेऊ नका, अधिकचा वेळ घेऊ नका आपण. खंडूने चेंडूला हवेमध्ये ढकललाय मात्र क्षेत्ररक्षक आता चेंडू मागे जाताना पाहायला मिळेल. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जेल पर्यंत पोहोचू शकले नव्हते.
मॅच मोठा आहे तर तुम्ही प्रत्येकाने 100% देणं फार महत्वाचं आहे. म्हणूनच पुढच्या मॅचचा अभ्यास करताना टीम पाहतो जी हनुमान सरवली अगदी एस्ट्यांच्या मागे जिथे आंब्याचं झाड आहे त्या आंब्याच्या झाडाखाली बसलेले आहे सर्व खेळाडू निवांत. दमन असा परिसर आहे की तिथे वातावरण शांत आहे. पुढचा चेंडू मोठा फटका समोर उडवलाय चेंडूला लॉप केलाय मात्र प्रयत्नच पाहायला मिळाले तिथे. भगवान शेठ भोईर होते मात्र ते या चेंडूला अडू शकले नाहीये. चेंडू सीमा पार येतोय षटकार. खंडू ऑन फायर नाव त्यांच्या बॅट मधून येणारा हा मॅक्सिमम 6 पाहतोय आपण. अगदी हवेमध्ये जम्प केली होती चेंडू अडवण्याकरिता. जरा झेल झाली असती तर या दमन दौऱ्याची सर्वोत्कृष्ट झेल देखील झाली असते. मजबूत कड़ी के ऊपर वार किया जा रहा है. राहुल हलके यांच्यावर वार केला जात आहे. पुन्हा एकदा कमबॅक करण्यासारखा चेंडू टाकला होता मात्र त्याच्यावर आलेली ही एक धाव पाहतोय आपण. दुसरा धाव घेता येणार नाहीये आणि आता थोडस ओव्हर थ्रो झाला तिथे रनआउटची संधी आहे. फक्त एकच धाव घेता आलेला आहे. 3 ते 4 खेळाडू इंजर्ड झाले होते अमर स्पोर्ट कासने टीम संघाचे. नक्कीच काही खेळाडू तर अनफिट आहेत तरी देखील मैदानामध्ये उतरलेत कारण की त्यांच्या संघावर असलेलं प्रेम आहे. म्हणून नेहमी म्हणत असतो आपलं नाव तर आपण बनवतच असतो. आपण आपल्या नावाला ब्रँड देखील करू शकतो मात्र संघ जेव्हा चांगल्या स्थितीमध्ये असतो नंबर 1 नंबर 2 नंबर 3 तर मग संपूर्ण भिवंडीकर त्या संघाला ओळखतात. म्हणून आपण आपल्या गावासाठी वेळ देणं फार महत्वाचं आहे. जेव्हा गावाचा संघ मैदानामध्ये उतरतो तेव्हा तुमचं गावासाठी वेळ असणं फार महत्वाचं आहे. आज राहुल गोलंदाज समोर खेळलायत. क्षेत्ररक्षक वेगाने नाना चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव घेता आली आहे. थ्रो देखील चांगला आलाय. फक्त एकच धावा झालेल्या आहे. धावबलकावर 16 धावा. शांत क्रिकेट नो किटकिट. पोटी प्लेचं क्रिकेट असंही आहे की त्याच्यामध्ये कधीच भांडणं होत नसतात. शांत क्रिकेट. अंपायर जे आहेत त्यांचं सन्मानपूर्वक निर्णय स्वीकारत असतात. ढकलण्याचा प्रयत्न गॅप मात्र चांगला होता मात्र निर्णय चुकीचा होता. जर एखादा हुक स्ट्रोक आला असता तर धावा चांगल्या मिळाल्या असत्या. डॉट चेंडू चांगली गोलंदाजी. राहुलला पहिल्या 2 चेंडूमध्ये हलक्यामध्ये घेतला होता आणि राहुल हलके यांनी पुढचे 3 चेंडू चांगले टाकलेले आहेत. इसलिए कहते हलके में ले रहे क्या. पुढे एकदा ट्राय केला चेंडूला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत एक धाव आली आहे. दुसरं धाव मिळणार नाहीये. थ्रो चांगला आलाय. तर आता इथे आपण पाहतो की षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 17 धावा. 2 की समाप्ती 17 रन 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम शिवनेरी आमने. उद्याचा लॉट देखील आपण पोहोचूया. उद्या दुसरे संघ या मैदानावर दाखल होणार आहेत. खास करून जर विचार केला तर आपण पहिला मॅच सकाळी 8 वाजता असणार आहे. चेरोबा कोण गुरुदत्त मानकुली पहिला सामना असणार आहे. त्यानंतर एजिस्पट निंबोली साई कृपा डुंगे अर्थातच कालवारचा संघ असणार आहे निंबोलीच्या अगेन्स्ट. त्यानंतर खांडपे आणि मानकुली अशी लढत होईल. त्यानंतर टेमगरपाडा आणि कालवार अशी लढत पाहायला मिळेल. त्यानंतर पाहणार आहोत पाय आणि कोणगाव. त्यानंतर निंबोली आणि पिंपलास इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर पुन्हा एकदा खारबाव आणि खांडपे. त्यानंतर टेमगरपाडा आणि भादवाड. बडा मॅच ऑफ द दमन दौरा टेमगरपाडा आणि भादवाड. आणि त्यानंतर पाय आणि खारबाव आणि त्यानंतर पिंपलास आणि भादवाड. आणि टेमगरपाडा मॅच बघण्याकरिता प्रेक्षकांचा उद्या फोन आणि मेसेज चालू असते दिवसभर. म्हणून उद्या मोबाईल बंद केला जाईल. अमोल दलवी वन ऑफ द बिग प्लेयर. अमोल दलवी याच्याकडे भरपूर टॅलेंट आहे टेनिस क्रिकेट बॉलचा. जेव्हा खेळतो तेव्हा चांगलाच खेळतो
आता 2 षटक चांगले टाकलेले आहेत दोन गोलंदाजाने. नाना गोंधले असतील, त्याचबरोबर राहुल हलके यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. आणि आता इथून पुन्हा एकदा दबाव की खंडू चांगली फलंदाजी करतील. हुक करण्याचा प्रयत्न, शतरक्षक अगदी वेगाने चेंडूपर्यंत आला. एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात नाहीये. अगदी वेळेवर टाइम जो आहे योग्य तो वापरला जात आहे मैदानामध्ये. यालाच तर म्हणतात खेळाडू होते. धाव संख्या 18 धावा 18. 18 रन 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम आमने. संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब असतील, लाईन भिवंडी संजयभाई म्हात्रे. आज कित्येक वर्ष या संघटनेला आपण पाहत आहे. या भिवंडी तालुक्यामध्ये एक मोठमोठ्या स्पर्धा ठेवत असतात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तर मित्रांनो आपण चर्चा करतो ते स्पर्धेचं 3 नाईट स्पर्धा झालेल्या आहेत आतापर्यंत. एक गुरुदत्त मानकोली संघाच्या माध्यमातून राहुलभाई माली यांची स्पर्धा संपन्न झाली होती. त्यानंतर शिवमाता वळ मंगेश भोईर शैलेश पाटील त्यांची देखील स्पर्धा संपन्न झाली होती. आणि त्यानंतर बिग शो चालू अंगामधील सर्वात मोठी स्पर्धा VS&Co कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाची देखील संपन्न झालेली आहे. आणि त्यानंतर दमन दौरा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी अमोलच्या माध्यमातून 2 सिंगल आलेले आहेत पहिल्या 2 चेंडूंवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता दबावामध्ये पाहतोय आपण खंडूला, कारण की 7 चेंडू 11 धावा. चांगला फुटवर्क साथ देत नाहीये. विकेट किपिंग क्वालिटी पाहायला मिळत आहे. चांगला खेळ अमरस्पोर्ट कासने संघाचा पाहतोय. आणि असंही म्हटलं जातं की कासने या संघासाठी दमन दौरा भरपूर चांगला आहे, कारण की 17 गाव प्रीमियर लीग जी झाली होती दमन दौरा तो त्याने जिंकला होता. वाईट इट्स वाईट एक्स्ट्रा धाव आणि स्वप्न घेऊन आलेली टीम आहे या मैदानावर. या मैदानाचा अनुभव देखील भरपूर आहे. अमोल दलवी कुठेतरी थोडस निराश. मागच्या चेंडूंवर वाईट आला होता पंचांच्या माध्यमातून. मात्र हा चेंडू चांगला टाकलाय. त्याचा कंट्रोल फटका पाहायला मिळतोय. नाना आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहेत. मात्र रनआउट होतील का? हो यस, खंडू बॅक टू डग आउट. आणि आता खंडू आउट झाल्यानंतर टीमचे कॅप्टन मनोहर खेने मैदानाच्या आतमध्ये. मनोहर केने नवीन फलंदाज टीमचे कॅप्टन आहेत, ते मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. दुसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाले होते खंडू. एक धाव जोडली गेली आपल्या संघासाठी. गोलंदाज पुन्हा तयारीमध्ये अमोल. 4 चेंडू 4 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. धावा झालेल्या आहेत धावपलकर 21 धावा. असे मोजके खेळाडू असतात की त्यांच्याकडे चेंडू गेला तर मग ते टेन्शन मध्ये येतात. आणि असे काही खेळाडू असतात की प्रत्येकी चेंडू माझ्याकडे येईल तर बरं आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे, धाबा कमी मिळतील, थ्रो चांगला येतोय. अशी एकता मैदानामध्ये असली ना मग त्या टीमला कोणीच हरवू शकत नाही. गोलंदाजांची सुरुवात पहा किती चांगली झाली. पहिल्या 2 गोलंदाजांनी 17 धावा खर्च केल्या आणि पूर्णपणे अमोलने देखील त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी केली आणि 5 चेंडूमध्ये 5 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत. याला म्हणतात दबदबा मैदानामध्ये. कासने टीम संघाच्या माध्यमातून अमोल महत्वाचा चेंडू, मोठा फटका येईल का पाहूया. 22 धावा लागल्या धावपलकावर. एका षटकाराची अपेक्षा आहे विष्णूच्या माध्यमातून. विष्णूचा प्रयत्न नाही तर समोरच्या संघाला सांगताना मैदानामध्ये मै हूं ना. विष्णूच्या बॅट मधून येणारा हा षटकार कडक, एक मारा लेकिन सॉलिड मारा. लेफ्टी फलंदाजासाठी बाउंड्री छोटी आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे घेतलेला आहे. आणि आता मी म्हणेल की मैदानामध्ये दुसरा चेंडू द्यावा लागेल, जुना चेंडू, कारण की हा चेंडू पुन्हा येणार नाहीये. षटकाराने थोडस आता धावामध्ये गती मिळाली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. 28 धावा धावपलकावर. 28 रन बन चुके, 2 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त होता बा. परफेक्टली 15 मिनिटं वापरले गेले. आता शेवटच्या षटकासाठी तुमच्याकडे फक्त 5 मिनिटं राहिलेली आहेत, लक्षात घ्या. फिल्डिंग लावा आपण.
शेवटच्या षटकासाठी गोलंदाज तयारी करताना आपण पाहतोय. महत्वाचं षटक आहे. सुधीर आलाय, अनुभवी गोलंदाज. किती धावा जोडल्या जातील या शेवटच्या षटकामध्ये? मनोहर प्रयत्न करेल का? प्रयत्न करण्याचाच विचार आहे मैदानामध्ये, मात्र चेंडू बॅटचं टायमिंग बरोबर होत नाहीये. फक्त एकच धाव इथे मिळाली आहे. मनोहर खेळतोय 2 चेंडू मध्ये 2 धावांवर. टीमची धावसंख्या 29 धावा धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा सुधीर. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. ग्राउंड नंबर 1, 2 आणि 3. ग्राउंड नंबर 1 चे सर्व समालोचक, स्कोरर, अंपर्स सर्व घरी गेलेत. म्हणजेच रूमवर. चांगला स्ट्रोक, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. मात्र सुधीर थ्रो कलेक्ट करू शकले नाहीये आणि त्याच्यावर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. ओव्हर थ्रो झाला होता. 2 धावा पूर्ण. अशाही धावा डोकेदुखी ठरतात मित्रांनो. म्हणून क्रिकेटमध्ये सिंगल डबलला फार महत्व असतो. धावसंख्या 31 धावा धावफलकावर. 31. आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचा विचार केला तर नंबर 1 सध्या चिरोबा कोण त्या संघाने आतापर्यंत बाईक चा रेकॉर्ड बनवला आपल्या नावी. कारण की दुसऱ्यांदा बाईक ठेवण्यात आली होती. विनोददादा ठाकरे साहेबांच्या स्पर्धेमध्ये देखील बाईक पटकवली होती चिरोबा कोण संघाने. तर धावा 31 धावा धावफलकावर. ओमसाई पिसे संघाचा आजचा खेळ चांगला राहिलेला आहे. हो, चांगला ड्राईव्ह केलाय समोर. शतरक्षक भगवान शेठ भोई चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत एकच धाव घेता आली आहे. आज ज्यांचा वाढदिवस त्यांच्याकडे जास्त चेंडू जात आहेत मैदानामध्ये. एक चेंडू असाही आला होता की तो षटकाराच्या रूपात आला होता. दिनेश नवीन फलंदाज झालेला आहे. आता कॅप्टन स्ट्रायकिंग वर आहेत. एखादा मोठा फटका. प्रयत्न झालेत. प्रयत्नांना यश मिळालंय आणि पूर्णपणे मी म्हणेल की आता सेफ टार्गेट उभारलेला आहे. कडक षटकार पाहायला मिळाला. एक मारा लेकिन सॉलिड मारा. मनोहर खेने ऑन फायर नाव. आज थांबायचं नाहीये, आज थकायचं नाहीये, कारण की घरी जायचं नाहीये. आज खेळायचंय मैदानामध्ये. धावा बनतायत. शेवटचा चेंडू, आखरी गेंद या डावातील पाहतो आपण. डॉट की विकेट की मोठा फटका. पुन्हा एकदा कॅप्टन. ओ माय गॉड. हे 2 षटकार जे आहेत ना रोहन, मॅचचं टर्निंग पॉइंट ठरू शकतात आता. चला नेक्स्ट मॅच टार्गेट सांगूया आपण. धावा झालेला आहे धावफलकावर 44 आणि 45 धावांचं लक्ष आहे. डावाला जशी सुरुवात होईल रोहन पाटीलचा आवाज तुम्हाला ऐकायलाच मिळेल. मात्र VS कंपनी आणि गावदेवी रांजोली टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय आणि त्याचबरोबर न्यू मिलन पायगाव टीमचे कॅप्टन आपण देखील टॉस करण्यासाठी यायचंय. चला 2 टीम कॅप्टन. अशोक दादा टॉस करून घ्या. आपण न्यू मिलन पायगावचे कॅप्टन आपण देखील टॉस करण्यासाठी यायचे. सन्माननीय शैलेश पाटील दादांना विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी यायचे. जे नेहमी
लॉट कमिटी सदस्य म्हणून काम करत असतात आणि 2 दिवस उत्तम जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून होत आहे. चांगले कुक आहेत आचार्य आमचे जांबारे. जर कोणाला पार्टीसाठी कुक हवं असेल तर शैलेश दादा खुशी खुशीने येतील, नो पैसे. दादा टॉस करून घ्या आपण. रवींद्र आलेले आहेत, अशोक दादा देखील आलेले आहेत. दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आपण एन्जॉय करायला आलो तर एन्जॉय होणं फार महत्वाचं आहे. आपला जो बॅनर आहे भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाचा, त्या बॅनरच्या समोर आपण टॉस करायचं आहे. हे पाहतोय आपण शैलेश पाटील साहेबांना, ज्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. छापा काटा. टॉस कोणी जिंकलं पाहूया आपण. दोघांनी मान खालती घालून गेलेत, मात्र टॉस मला वाटतं पायगाव संघाने जिंकला. यस, होतो असं, कधी कधी होतो. मॅच आहे त्याचा देखील दबाव बनू शकतो. मात्र सामन्याला सुरुवात होईल. आमने टीम खेळत आहे मैदानामध्ये आणि नक्कीच चांगली धावसंख्या उभारली आहे. मात्र घरचा तो घरचा आज आमचे रील स्टार यशवंत पाटील इथे जोडलेले आहेत. के क्रीडांगण दमन इथे आलेले आहेत. खऱ्या अर्थाने ते आमने संघाला सपोर्ट म्हणून आलेले आहेत आणि सपोर्ट चांगलाच आहे. जेव्हा आपला अग्री कलाकार जेव्हा पुढे जातो त्याला पुढे नेण्याचं काम अग्री माणसाने करावा. म्हणून म्हणत असतो आयुष्यामध्ये एखादा मित्र असा असावा की तो पुढेच तुम्हाला नेत राहील. आता असे खिचणारे भरपूर आहेत. आज काही इलाज नाही, याचा देखील भरपूर भाग मोठा आहे. ज्ञानेश्वर चिकणे सर, चिराग आहे, चांगले रील स्टार बनत आहेत वडूनगर गावामध्ये. आपल्या समाजाला आपल्या भाषेचा आदर ठेवणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. म्हणून नेहमी आम्ही म्हणत असतो आपल्या समाजाबद्दल, आपल्या भाषेबद्दल आपल्याला अभिमान असणं फार महत्वाचं आहे. आपण अग्री हिंदू म्हणून जन्माला आलेलो आहोत याचा अभिमान असणं फार महत्वाचं आहे. तर मित्रांनो मॅचच्या दिशेने जाऊया आपण. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. टार्गेट फार चांगला आहे 45. हिटमॅन रोहित शर्माचा हा लकी आकडा आहे. पाहूया आज कासने टीम पहिला मॅच खेळत आहे या मैदानावर. या मैदानाची त्यांना नक्कीच पूर्णपणे माहिती आहे. 17 गाव जी दमन दौरा जो झाला होता तो जिंकला होता. आज इरादे बुलंद आहेत. मी मगाशी देखील उल्लेख केला की 4 ते 5 खेळाडू अनफिट आहेत. काही तर हाताला पट्ट्या लावून देखील खेळत आहेत मैदानामध्ये. इतका त्यांचं क्रिकेटवर प्रेम आहे. संतोष जोशी गोलंदाज आणि स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतो आपण भगवान शेठ भोईर. नो स्ट्राईकला नाना गोंदले. मॅच ऑन. 45 धावांचा टार्गेट आणि पहिला चेंडू पॉवर प्लेचा टाइम ऑन वेल झालेली आहे. आमचे स्कोरर सांगत आहेत की 4:55 गेम ऑन. पहिला चेंडू भगवान शेठ भोईर स्ट्रायकिंग वर पाहतोय आपण. 45 धावांचं लक्ष्य. पॉवर प्लेचा षटक, महत्वाचा षटक. हवा वेगाने, हवेचा फायदा कोण घेईल पाहूया आपण. सुरुवात तर चांगली केली आहे. कडक कडक स्ट्रोक खाली क्षेत्रामध्ये. गॅप चांगला आहे, स्ट्रोक चांगला आहे आणि येतोय पहिला चौकार. आज 2 नारळ फोडले होते, दोन्ही संपून टाकले. कडक कडक चौकार पाहतो आपण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा हा फटका. शतरक्षक आहे मिडॉपला. फिल्डिंग चांगली. एक धाव पूर्ण केला जात आहे. चांगली फलंदाजी. भगवान भोईर यांची एक मोठा फटका. त्यानंतर एक सिंगल धाव आली आहे. 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नाना सज्ज होत आहेत. चांगला स्ट्रोक. धावा कमी येतील कारण की फिल्डर आहे तिथे. जेव्हा वय 45+ होते ना तेव्हा त्या खेळाडूंकडून फक्त एकच अपेक्षा असते
की कमीत कमी 10च्या आतमध्ये धावा बनवा तरी किंवा कमी तरी खर्च करा. नाही तर काही गोलंदाज असतात दिल खुश 22-25. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, बडा झटका लगता हुआ. भगवान भोईर यांचा विकेट मिळालाय. ज्या खेळाडूने सुरुवात चौकाराने केली मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची एज आणि खंडूचं पहा सेलिब्रेशन. झेल पकडल्यानंतर पहिला धक्का लागलेला आहे इथे अमरस्फोट कासने संघाला. न्यू मिलम पायगाव संघाला आपण पाहतोय प्रमोद दादा, सर्व खेळाडू टॉस झालेला आहे, आपापल्या परीने सर्व फ्रेश होत आहेत. असे खेळाडू रणनीती असं असणं फार महत्वाचं आहे. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे पायगाव संघाने. या मॅचच्या समाप्तीनंतर लगेच मॅच सुरू होणार आहे. पुढचा चेंडू, सुंदर असा फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चेंडूला थांबवला गेलाय. एकच धाव पूर्ण केला जात आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आला तर असं वाटत होतं की हा षटक जो आहे 15+ धावा येतील, मात्र पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी संतोष जोशी यांची तुम्हाला पाहायला मिळते. मोठा फटका, क्षेत्ररक्षक कॅप्टन थांबू शकणार नाहीये. चेंडू चालला सीमारेखा पार, 1 बाउन्स, चौकार. नाना गोंधली ऑन फायर नाव. चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग. 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नाना गोंधली आणि नरेश खेळपट्टीवर आहेत. फील्डिंग लावून घ्या आपण. 11 धावा, 1 बाद 11, 11 रन, 1 विकेट के नुकसान पर 45 धावांचा टार्गेट आहे. कॅप्टन होते तिथे, मनोहर रिप्ले मध्ये पाहतोय आपण. चेंडूला अडू शकले नव्हते. अगदी वेल 5 वाजलेले कंप्लीट. आज सर्वच मॅचेस आपण पाहतोय ते कट टू कट मॅचेस झालेले आहेत, म्हणूनच हा वेळ आपला पाहतोय की आपण एक्स्ट्रा लागला गेलाय. तसं गोलंदाजीमध्ये खंडू षटक क्रमांक 2 टाकण्याची तयारी करत आहे. पहिला चेंडू, रनअप पहा किती मोठा आहे गोलंदाजाचा. त्यानुसार गोलंदाजी चांगली आहे. समोर खेळलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलतायत, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट नाही. रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट मिळत. चांगला थ्रो कलेक्ट केला आणि एस्ट्यानं नक्कीच लावताना पाहायला मिळालं. पाहू शकता रिप्ले मध्ये, रिप्ले दाखवला जात आहे. पुढे निघून ड्राईव्ह केला होता चेंडूला लॉंग ऑफला. चेंडूला उचललं व्यवस्थितरित्या, चांगला थ्रो, चांगला कलेक्ट, त्या एस्ट्यानं चेंडू लावला होता आणि विकेट. अजून एक धक्का लागलेला आहे. पुढचा चेंडू, चांगला स्ट्रोक केलेला आहे समोर. एक धाव इथं पूर्ण केली जाते. खंडू, ओ चांगला स्ट्रोक, मात्र क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. डीप मध्ये चेंडूला उचलला तोपर्यंत एक धाव पूर्ण केला जात आहे. खंडूची चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. लेंथ लाईन चांगली आहे. मनोहर केने संघाचे कॅप्टन आपल्या संघावर नेहमी खुश असतात, मग हार जीत असो. एक निष्ठा आहे संघामध्ये.
सर्व खेळाडू चांगलं खेळतात, आपल्या परीने 100% देताना आपण पाहतोय. आता दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये, थ्रो चांगला आलाय. एक एक धाव फार महत्वाची आहे. 45 धावांचा टार्गेट आहे. दुसरा षटक जवळजवळ समाप्तीच्या मार्गावर आलेला आहे. धावा इथे बनवल्या जातात धावफलकावर. पंधरा धावा धावफलकावर झालेल्या आहेत. नरेश आऊट झालेला आहे आणि ते कॅप्टन राहुल अलके, VS & कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाचे पंडित थोडेसे खुश आहेत. दमनला आल्याबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आहे. त्यांचं स्वप्न पूर्ण झालं की दमन दौरा कॅन्सल केला नाही, तो झाला. त्यांची तयारी मागच्या 42 दिवसापासून होती की कधी दमन दौरा होईल. खंडू पुढचा चेंडू समोर ड्राईव्ह केलाय. फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग, फॉलो बॅक चांगला आहे. काय गोलंदाजी, काय फिल्डिंग, सर्व काही चांगल्या प्रकारे इथे होत आहे. शिवनेरी आमने संघाच्या माध्यमातून खंडू शेवटचा चेंडू षटकातील 4 धावा आलेल्या आहेत. मोठा फटका येईल का अमोलच्या माध्यमातून? अमोल दलवी मोठाच फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आता दबाव पाहायला मिळतोय टीम अमर स्पोर्ट कासने संघावर, कारण की 2 षटकाच्या समाप्तीवर धावा झालेल्या आहे 3 बाद 15. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 12 धावांची जी आवश्यकता आहे ती म्हणजेच आपण पाहतोय 30 म्हणजे 15चा इक्वेशन आलेला आहे प्रति षटकामागे. 5 मिनिटं बाकी आहे शेवटचे. पाणी आलेलं मैदानामध्ये, आता आपण इथून काहीच म्हणू शकणार नाहीये. पाणी व्हेरी इम्पॉर्टंट आहे 40+ क्रिकेटमध्ये. पानी तो एक बहाना है, वहां पर कुछ कहना चाहते हैं? आज खऱ्या अर्थाने शरद हलकीची कमी संघामध्ये नक्कीच पाहायला मिळते. त्याची उपस्थिती तर आहेच, मात्र अनफिट आहे. हाताला फ्रॅक्चर नक्कीच आपण पाहतोय. मात्र यानंतर कुठेही जाऊ नका मित्रांनो. एका बाजूला जखमी शेर VS & कंपनी आणि दुसऱ्या बाजूला दादा टीम आहे. त्या संघाने कमी धावा डिफेन्स केल्या होत्या. पहिला चेंडू मिस टाइम हवेमध्ये आणि महत्वाचा विकेट राहुल हलके. आणि राहुलला इथे नक्कीच मनोहर केनेने हलकेमध्ये घेतलेला आहे आणि त्याचा विकेट इथे प्राप्त केलेला आहे. विकेट डाऊन. अगदी ओरपीट चेंडू होता, खालच्या बाजूने टोला चेंडू लागला होता, म्हणून मिस टाइम फटका पाहायला मिळाला. चेंडू हवेमध्ये भरपूर काल होता आणि चांगली झेल पाहायला मिळाली. मनोहर केने कॅप्टन सुलतान बनत आहेत. आज बॅटिंग चांगली गेली, त्यानंतरचा घेतलेला हा विकेट पाहतोय आपण. गोलंदाज पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुधीर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. धावा बनत नाहीयेत, संघर्ष जारी आहे. 11-30चा इक्वेशन थोडस कठीण ठरत आहे. पुढच्या मॅच साठी पूर्ण खेळाडू तयारीमध्ये. अजूनही वेगवान गतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला होता, त्याच्यावर फक्त आणि फक्त आपण पाहतो की एकच धाव पूर्ण केलं जात आहे. 29 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा बनवू शकतात आणि चालू अंगामध्ये या धावा भरपूर वेळा बनताना बघितल्या आणि हवेचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल अमर स्पोर्ट कासने टीम संघाला. अमोल दलवीला आपला अटॅक सुरू करावा लागेल, मात्र ते देखील वारंवार प्रयत्न करतायत. बॅट चेंडू व्यवस्थित संपर्क होत नाहीये आणि आता फक्त एकच धाव घेतल्यानंतर स्ट्राईक वर आता सुधीर तुम्हाला पाहायला मिळेल. एक मात्र स्पर्धा जी अमर स्पोर्ट कासने संघाने ठेवली होती, त्या स्पर्धेमध्ये ते सेमीफायनल पर्यंत खेळले होते. मात्र इथे स्पर्धेमध्ये बॅटिंग साथ देत नाहीये संघा. नानू सुतार इंजर्ड आहेत, त्यांनी देखील चांगलं साथ दिलं संघाला, मात्र ते आपण पाहतोय. इट्स वाईट.
टाइमावरच सर्व काही होत आहे मैदानामध्ये. थोडस स्पीडअप ठेवा असं आयोजकांचं म्हणणं आहेच. मात्र अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर मग दावा बनणार नाहीयेत. चला टीम VSN कंपनी आई गावदेवी रांजोली टीम जागेवर उभे राहा. थोडेसे माइंड फ्रेश ठेवा आपलं. यानंतर खेळायचं आहे. चेंडू हवेमध्ये खेळले फायनली, मात्र त्याच्यावर देखील विकेट. ओ माय गॉड. प्रमोद भुईर दादाने कारल्याचे कुलस्वामीने एकुरे मातीची आठवण करून दिली सर्वांना. सकाळपासून संगीत बंद होते. एक मात्र गणेश पाटील आमचे गणराज डीजे त्याने प्रयत्न केला. 2-3 संगीत त्यांनी वाजवले आपल्या मोबाईलच्या माध्यमातून. आता प्रमोद भुईर जोडलेले आहेत कॉम्बॉक्स मध्ये. थोडीशी घाई करा आपण. नवीन फलंदाज लगेच या मैदानामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकताना नक्कीच अजून एक चांगला चेंडू पाहता आपण. सहा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 4 मिनिटं उरलेले आहेत. शिवनेरी आमने टीम गोलंदाजी सुरू करायची आपण. दिनेश दिनू गोलंदाज. आहे अमोल दलवीचे प्रयत्न पाहतोय की एखादा मोठा फटका येईल, एखादा मोठा फटका येईल. तो देखील चेंडू मैदानाच्या बाहेर जाण्याचं नाव घेत नाहीये. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं VSN कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाला देखील चांगली फलंदाजी झाली नव्हती आणि आता देखील इथे कासने संघाला देखील चांगली फलंदाजी होत नाहीये. हवा किती वेगाने वाहत आहे. त्या हवेचा फायदा फक्त आणि फक्त मनोहर केने यांनी घेतला होता पहिल्या डावामध्ये. त्याच्या बॅटमधून 2 षटकार लागोपाठचे आले होते आणि आता अमोलचा प्रयत्न सुरू झालाय आणि थेट आमच्या कॉम बॉक्स मध्ये हा चेंडू आलेला आहे. तिथे रोहन पाटीलने प्रयत्न केले होते झेल पकड. मजबूत पकड निर्माण केली या मॅचवर. मात्र खेळ आहे, खेळामध्ये काही होऊ शकतो. भविष्यवाणी करू शकणार नाहीये या मॅचची गुणी. फिल्डिंग लावून घ्या. यानंतर निमिलम पायगाव पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शतरक्षक पोहोचत एक सिंगल धाव आली आहे. 2-18 नाही ठीक आहे 19. म्हणून दादा सांगतो धावच घेतली नाही. बॅटिंग आहे ओके. रांजोली टीम आपण आपलं शतरक्षण लावायचं आहे. प्रयत्न केले होते तिथे झेल पकडण्याकरिता. चला मैदानाच्या आतमध्ये जायचं. VSN कंपनी आई गावदेवी रांजोली टीम. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 19 धावा बनवायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या तयारीमध्ये. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये गेला. आता झेल होईल का पाहूया आपण. ओ खूप खूप आणि संपूर्ण टीम फिल्डिंग लावून घ्या. बॅटर जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये.
कॉम्बॉक्स मध्ये रोहन पाटील. तुमचा वॉर्मअप होईल, जरा धावत चला, अजून एक मॅच बाकी आहे. 15 मिनिटाचा टायमर सेट आहे, याची नोंद घ्या. अंपायर इस बात का ध्यान रखे, टाइम शुरू हो चुका है. बॉल दे, एक नवीन बॉल दे त्यांना. एकच बॉल आहे, चला पटकन. शिवनेरी आमने संघाच्या गोटामध्ये थोडस आनंदाचं वातावरण आहे, कुठेतरी जीवनदार मिळालंय. पण उद्या अजून 2 सामने शिल्लक आहेत. असो, गमतीचा भाग. पण क्रिकेट हा खेळ महत्त्वपूर्ण पद्धतीने तुम्हाला खेळावाच लागतो आणि संघर्षमय वातावरण जेव्हा असतं तेव्हा मात्र तुमच्या स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरणं हे खूप गरजेचं असतं. लक्षात घ्या, टायमर ऑन आहे, याची नोंद घ्या. लगेचच आपण सामन्याला सुरुवात करा. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण यायचं आहे, कारण की मागील एक सामन्यापूर्वी थोडीसा अडसर निर्माण झाला होता धावांचा. गोलंदाज गोटीराम बॉलिंग मार्क वरती तयार. पहिला चेंडू, गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती, स्ट्राईक वरती आहे फलंदाज नितीन गवळी. पहिला चेंडू, फटका चांगला, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चौकार, 4 धावा मिळतील. डावाची सुरुवात चौकारानं आणि स्वतःची वैयक्तिक सुरुवात सुद्धा चौकारानं पाहायला मिळते. फलंदाज नितीन गवळी याच्या बॅटमधनं आपण पाहतोय 4 धावा, चौकार. यापुढील होणारा सामना जर्मन सरवली आणि कासने या मैदानावरील आजच्या शेड्यूल मधील अंतिम सामना. 1 धाव मिळते, धावफलक जाऊन पोहोचले 5 या अंकावर. बॅक टू बॅक आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय, तो आपण पाहतोय ते म्हणजे 2